अध्याय पहिला. सार्थ ज्ञानेश्वरी. अर्जुन विषाद योग. ओव्या 11 ते 25. तरी तर्कुतोची फरशु नीती भेदू अंकुशु वेदांतु तो महारसु मोदकु मिरवे. तेव्हा तर्क, अनुमान हाच, कोणी फरस कुऱ्हाड, नीती, आचारधर्म, कर्मविचार हाच कोणी फरक करणारा किंवा चांगले आणि वाईट यातील फरक दाखवणारा अंकुश, आणि म्हणून वेदांत हा अत्यंत मधुर असलेला मोदक म्हणून शोभतो. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतू वार्तिकांचा. एका हातामध्ये जो मुळातच खंडित झालेला असा दात आहे ते बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादिलेले स्वभावतःच खंडित असलेले बौद्धमत यांचे निदर्शक आहे. मग सहजे सत्कारवादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तू. मग व्याससुमावरील वृत्तीच्या व्याख्यानातील बौद्ध मताचे खंडन झाल्यावर चांगला वेदानुकूल तर्क करणारे तत्वज्ञान सहजपणे सुप्रतिष्ठित होते. तो सत्कारवाद गणपतीचे इच्छित फल प्राप्त करून देणारा अभयहस्त होय. धर्माची स्थापना करणारे जे शास्त्र तो धर्म जिज्ञासू लोकांसाठी सतत वर देणारा हस्त होय. देखा विवेकवंतु सुविमळू तोची शुंडा दुंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. जेथे समाधी सुखाचा परमानंद विशुद्ध स्वरूपात अनुभवास येतो असे सारासार विवेकाने भरलेले विशुद्ध ज्ञान तीच सरळ लांब सोंड होय. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. या संबंधात युक्तिवादांचा, साधनांचा किंवा सृष्टीतील तत्वांचा परस्परातील सुसंवाद हाच गणेशमूर्तीचा निपक्षपणारूपी शुभ्रवर्ण असलेला दात होय. अंतस्फूर्त ज्ञानरूप सूक्ष्मदृष्टी असलेला विघ्नाचा नियामक असा हा देव आहे. मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमतामृतमुनी अली सेविती. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा गणेशमूर्तीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी वाटतात. त्यातील ज्ञान मदरूप अमृत, मुनिरूप भ्रमर त्याचे सेवन करतात. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेजि निकुंभ सरिसे एकवटत इभमस्तकावरी. श्रुती स्मृती यांच्यामध्ये प्रतिपादिलेली तत्वे हीच गणेशमूर्तीच्या अंगावरील सतेज पवळी असून द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजाननांच्या मस्तकावर तुल्य बळाने एकत्र राहिली आहेत. उपरी देशोपनिषदे जिये उदारे ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली. आत्मज्ञानरूपी मध देण्यास ज्याच्या पुष्परसाची ख्याती आहे अशी ईशावास्यादी 10 उपनिषदे गंडस्थळावरील मुकुटावर शोभून दिसतात. अकार चरणयुगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. ओम या अक्षरावर गणेशमूर्तीची कल्पना केली असता अकार हे 2 पाय, उकार विशाल उदराच्या स्थानी आणि मकार हे मस्तकाच्या आकारासारखे वर्तुळ दिसते. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदिबीज. हे तिन्ही एकत्र आले, त्यांनी सर्व वाङ्मय विस्तार व्यापून टाकला. सर्व सृष्टीच्या आद्य कारण गणरायाला मी वाकून नमस्कार करतो. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता नवीनच अपूर्व असे वाङ्मय निर्मितीचे विलास करणारी
उच्च कौशल्ययुक्त वाचा वैभव प्रकटवणारी अशी जी सरस्वती, तिला मी वंदन करतो. मज हृदयी सद्गुरु, तेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणूनी विशेष अत्यादरू विवेकावरी. ज्यांनी मला या संसारपुरातून तारिले, ज्या सद्गुरूंनी माझ्या अंतःकरणात वास केला आहे, म्हणून माझी बुद्धी विशेष करून विवेकावर प्रेम करते. जैसे डोळ्या अंजन भेटे, मग दृष्टी सिफाटा फुटे, मग वास पाहे तेथ प्रकटे महानिधी. ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातल्यानंतर दृष्टीला विशेष सामर्थ्य प्राप्त होते, मग भूमिगत द्रव्याचा ठेवा सहजपणे दिसू लागतो. का चिंतामणी जालया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. चिंतामणी स्वाधीन झाल्यावर सर्व मनोकामना सिद्धीला जातात. त्याचप्रमाणे सद्गुरू निवृत्तीनाथांमुळे माझ्या सर्व मनोकामना विजयी झाल्या आहेत, असे ज्ञानदेव सांगतात. म्हणून जाणते नो गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. याकरिता शहाण्या माणसांनी गुरुला शरण जावे, त्यांची सेवा करावी. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला मुळाशी पाणी घातले असता फांदी व पाने यांना आपोआप टवटवी येते, म्हणजेच कार्यसिद्धीस तडीस पोहोचते. जय जय रामकृष्ण हरी. ओवी 26 पासून उद्या.